सुंदर हेअरपिन टर्न आहेत म्हणून मी व्हिडिओ चालू केलाय. पाहिलेत ना काय जबरदस्त हेअरपिन टर्न होते. अजून पण पुढे आहेत मला वाटतं पुढे. हो 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 समोर बघा सूर्यनारायण. रत्नागिरी 40 किलोमीटर, गणपतीपुळे 30 किलोमीटर, जाकादेवी 15 किलोमीटर आणि भातगाव 5 किलोमीटर. उजव्या बाजूला वरती भातगाव आहे. देवी गणेश मंदिर 38 किलोमीटर, वेळगणेश्वर 41, भातगाव 3, गणपतीपुळे स्ट्रेट 33 किलोमीटर, रत्नागिरी 51. आता भातगाव पूल येणार आहे. अतिशय सुंदर असा पूल आहे.
आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायला अजून 51 मिनिटं दाखवत आहे. रत्नागिरी आहे 35 किलोमीटर. रस्ता खूप चांगला आहे, एकदम मक्खन आहे, पण खूप वेडी वाकडी वळणं असल्यामुळे ॲव्हरेज स्पीड जो आहे तो आपला 40-50 असाच होतो. हे आहे मांजरे. सरळ रस्ता जातो तो बोंडे. जाकादेवी 6 किलोमीटर आहे, राई 9 किलोमीटर, निवळी 20 किलोमीटर, गणपतीपुळे 23 किलोमीटर. हे जे जंक्शन आहे इथे लेफ्टला गेल्यानंतर संगमेश्वरला जाता येतं आणि पुगणूस, आणि इथे उजवीच्या बाजूला गणपतीपुळे आणि रत्नागिरी. एसटी. तरी असे जंक्शन जे येतात ना, त्या जंक्शनवरती प्रॉपरली मार्किंग्स आहेत, म्हणजे बोर्ड लावलेले आहेत कुठल्या बाजूला कोणतं गाव आहे, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त एवढंच की आपलं कोणतंही वाहन असेल, कोकणात फिरताना हा एकच इश्यू असतो, रस्त्याला कोणी नसतं आणि एखाद्या वेळेस काही आपल्या वाहनाला झालं तर मदत मिळणं मुश्किल होतं. थोडं मदत मिळणारच नाही असं नाहीये, एखादी गाडी जर तिकडून गेली तर तुम्हाला नक्कीच मदत मिळू शकते. वाजले आहेत 6:15, पण काळोख जवळजवळ झालेलं आहे. आणि आता कसं आहे, रस्ता थोडासा अरुंद असल्यामुळे समोरून जेव्हा गाडी येते त्यावेळेला थोडासा इश्यू होतो रायडिंगचा. पण नाईट रायडिंगचा फक्त एकच डिसएडव्हान्टेज आहे, समोरून गाडी आली ना, हेडलाईट डोळ्यावर आली की रस्ता समोरचा दिसेनासा होतो, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. आणि खरं रस्त्याच्या साईडला जे मार्किंग असतात ना, ते मार्किंग असेल तर तसा काही इश्यू होत नाही. आता इथे बघा बोर्ड लावलेला आहे, गणपतीपुळे उजव्या बाजूला जायचं, जयगड 30 किलोमीटर उजव्या बाजूला, निवळी 15. आणि चला आपल्याला जायचंय डाव्या बाजूला, रत्नागिरी 27 किलोमीटर. असा रस्ता असेल ना तर नाईट रायडिंगला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हे जे बाजूला डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला जी मार्किंग असते ना, ती आणि मधली मार्किंग, हा रेफरन्स घेऊन आपण कशी गाडी चालवू शकतो. तर आपण आता एक काम केलेलं आहे, आपलं जे स्टे होणार होतं रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ आपण एक होमस्टे बुक केला होता, तर ते कॅन्सल केलेलं आहे बुकिंग मी booking.com वरती. आणि आता आपण जाऊया गणपतीपुळ्याकडे.
कारण आपल्याला सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. तर रत्नागिरी पर्यंत जाऊन मग पुन्हा जवळजवळ 30 किलोमीटर आहे गणपतीपुळे. जे रत्नागिरी शहर आहे त्या शहरापासून 30 किलोमीटर डिस्टन्स आहे गणपतीपुळे. तर आता आपण जायचं आणि परत सकाळी उठून ते 30 किलोमीटर राईड करून पुन्हा मागे यायचं. तसं करण्यापेक्षा आपण गणपतीपुळेला जाऊ. तिकडे सुद्धा होमस्टे, हॉटेल्स वगैरे ऑप्शन बरेच आहेत. आपण बघू तिकडे काय मिळेल आपल्याला ते. मला तर वाटतं हा वाईज डिसिजन होता. कारण आता आपण रत्नागिरीला जाऊन तिकडे स्टे केला असता आणि पुन्हा सकाळी उठून इकडे आलो असतो आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू केला असता तर मग बराच वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि मग पुढे आपल्याला पुढचे जे आपले डेस्टिनेशन्स आहेत ते आपण वेळेत पोहोचू शकत नाही. हे अतिशहाणे असे ओव्हरटेक करतात. तर चला मी आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो गणपतीपुळेला. आपलं स्टेचं काही होत असेल तर इकडे आपण होमस्टे किंवा काही हॉटेल वगैरे आहे ते बघून मग मी तुम्हाला मग पुन्हा भेटेन. अरे वारे, लेफ्टला 11 किलोमीटर, पावस 40 किलोमीटर, जयगड 21 किलोमीटर, रत्नागिरी 27 किलोमीटर. आणि आपण अशा प्रकारे आलो आहोत गणपतीपुळेला.